मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या जीआर विरोधात धुळ्यामध्ये सावता परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली। ओबीसी प्रवर्गामध्ये आधीच 350 जाती आहेत, त्या जातींनाच अजून पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आणि पुन्हा एक मोठा वर्ग ओबीसींमध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ ओबीसींवरती अन्याय असं समता परिषदेचं म्हणणं आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने संरक्षण भिंतीवरती कार आदळून अपघात झालाय। अपघातामध्ये अनिल देविदास कांबळे यांचा मृत्यू झालाय। मुंबई गोवा महामार्गावरील शेलारवाडी पिंपरी चिंचवडमधील शेलारवाडी देहू आळंदी रस्ता खड्डेमय झालेला आहे। संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील हा रस्ता आहे। लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी या रस्त्याची तातडीने डागडुजी आणि संपूर्ण डांबरीकरण करण्याची मागणी सध्या करण्यात आलेली आहे। रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 3 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलेत। फ्रंटियर्स इन कोऑपरेटिव्ह बँकिंग अवॉर्ड संस्थेने दखल घेतली असून गोवा इथं पुरस्कारांचं वितरण होणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये युरियाचा तुटवडा कायम आहे। युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट पडलंय। याकडे आता बचत गटांच्या माध्यमातून युरिया निर्मिती आणि पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे। राधानगरी तालुक्यातील पनोरी येथील हरी रेवडेकर या 73 वर्षाच्या वृद्धाच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या बहाण्याने घरामध्ये प्रवेश केलेल्या 2 तरुणांनी वृद्धाची हत्या केली आहे। दोघेही गावातील असल्याचं वृद्धांनी ओळखल्यानंतर या दोघांनी मिळून वृद्ध महिलेचा खून केला। पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय। चबुतर पदपथ दुरुस्तीसाठी 2 महिने बंद होता हा पूल, मात्र 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राजकोट किल्ला आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय। कर रचनेत मोठा बदल होणार असल्याने पुढील काळामध्ये सर्वसामान्य लोकांचे स्वप्न पूर्ण होतील असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांनी म्हटलंय। जीएसटी मध्ये बदल होतील असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तू कमी दरामध्ये लोकांना मिळतील असं सुद्धा उपाध्याय म्हटलंय।